लगेचच या संपार ओमकार आणि साहिल असे दोन सलामीवीर फलंदाज संभाजीराजे प्रतिष्ठान या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतात. तर चला आपण अजिबात वेळ न घेता मॅचला करूया सुरुवात. पहिलाच चेंडू आणि हा पहिला षटक आहे. महेश शिंदेचं पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवरती पहिली धाव येत असताना अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. आजचा हा तिसरा दिवस होता आणि आजच्या देखील दिवसामध्ये आपण भरपूर चांगलं क्रिकेट एन्जॉय केलं. आता नक्कीच संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान गत वर्षीचा चॅम्पियन संघ या सीझन मध्ये नक्कीच थोडासा बागपोटला राहिला. टॉपेज लागतीये, झेल तर होणार नाहीये. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू चुचून फेक करेपर्यंत एक धाव इथं मिळते. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 2. नेक्स्ट बॉल. महेश शिंदेचा यावेळेचा फटका सुंदर आहे. शॉट साठी जागा बनवली. अप्रतिम आणि दर्जेदार हा फटका होता. चेंडू लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. मिस्टर 360 सिक्सर. हा ॲक्शन रिप्लाय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून टेलिव्हिजन सेट वरती फटका जबरदस्त होता. यावेळी हा फटका हवेत खेळल्यात. मिसामिंग शॉट. झेलची संधी तर नव्हती. फिल्डर भरपूर वेगानं चेंडू पर्यंत पोहोचले. उचलून फेक करेपर्यंत इथं वेगानं या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न कॉर्डिनेशन चुकलाय. एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रनआउटची विकेट. बॉर्डर आउट. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येत असताना डॉट बॉल. महेशला नक्कीच आजच्या दिवसामध्ये अपयशाला भरपूर चांगला प्रयत्न त्यानं केला पहिल्या मॅच पासून. दोन्ही मॅच अंक पावलेत. 2 सामने हरल्याच्या नंतर तर मात्र पुढे या स्पर्धेमध्ये टिकून राहणं तर सोपं नाही. फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण या दरम्यान चेंडू भरपूर वेगानं चाललाय. तिथे फिल्डिंग देखील गती रिचर मध्ये चांगली झाली. चेंडू चेडून फेक करेपर्यंत इथं धाव मिळणार. एक सिंगल. 2 धावा घेतला. नक्कीच करेक्शन आहे. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोर बोर्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण संघाची धावसंख्या आपल्याला 12 वरती पाहायला मिळते. 1 खेळाडू बाद. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान हा संघ बघा गेट समोर ज्याच्या कोणाच्या बाईक किंवा कार आपण जर पार्किंग केल्या असतील ते आपण लवकरात लवकर बाजूला पार्किंग करायचे आहेत. कारण का समोरून नक्कीच काही कॉल्स आयोजकांना येत आहेत. सोसायटीचे काही नक्कीच कॉल्स आतापर्यंत आम्हाला येऊन गेलेले आहेत. तर प्लीज नम्रतेची विनंती असणार आहे समोर एंट्री गेट समोर जेणे कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर आपण त्या गाड्या आपण लगेचच त्वरित लवकरात लवकर बाजूला पार्क करायच्या आहेत. प्लीज रिक्वेस्ट फॉर द ऑल. राम आलेत बॉलिंग मार्क वरती.
सेकंड ओव्हर. चांगला आहे चेंडू, चांगला चेंडू आहे हा. भरपूर सुंदर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. राम या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या होत्या 12. दोन्ही टीमनं 2-2 मॅच गमावल्यात. त्या अनुषंगानं इथनं ही मॅच जिंकून शेवट गोल करण्याचा प्रयत्न असावा. फुल टॉस होता, त्याचा देखील जास्त काय फायदा घेता आला नाहीये. तिथं पॉइंट रेशो मध्ये चांगली फिल्डिंग, एकापेक्षा जास्त इथं धाव मिळणार नाही, एकच धाव इथं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा स्कोर बरोबरती आहेत. षटक मार्गस्थ असताना दुसरं पॉवर प्लेचं P2P1 एकूण 6 षटकांची प्रत्येकी मॅच आपण एन्जॉय करतोय पहिल्या दिवसापासून. शेगर रोड प्रीमियर लीग सीझन 2. यावेळेचा फटका हवेत खेळले, तिथे फिल्डर देखील कोणी उपस्थित नाहीयेत. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे त्याच्या अगोदर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा षटकार. अंगुटप्पाचा हा चेंडू आहे, फटका हवेत खेळले आणि तिथे झाली आहे चूक, झाली आहे चूक. धावा इथनं मिळतील पूर्णच्या पूर्ण 4. नशिबाच्या 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ला जाते पुढे. स्कोर 23. 23 धावा स्कोर बोर्डवरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना आजचा हा तिसरा दिवस हा स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांनी भव्य दिव्याची ट्रॉफी. यावेळेचा फटका ओमकारच्या बॅट मधून तर चांगला खेळलाय, तिथं फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू जाणारे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. नेक्स्ट बॉल. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट स्ट्राईक मात्र स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 28. 14च्या सरासरीनं 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. नो बॉल मध्ये 26 बनवल्यात. ओमकार ना चांगली बॅटिंग तो करतोय. ओमकार पर्यंत साकिंग एंडला आहेत. हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू भरपूर वेगाने चाललाय. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली फुटवर्कच्या माध्यमातून. चेंडूला अडवलं जातं. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत. अजून ओमकारला मिळतील. 2 धावा मिळतील संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठाना टीमला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30. विक्रांत मते बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर देखील ओमकार मते आहेत. यावेळेचा फटका सुंदर आहे. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार मतेचा हा क्लास आहे. बिग सिक्सर.
सिक्सरनं संघाची धावसंख्या 36. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट षटकाराच्या नंतर स्ट्राईक मध्ये रोटेट करत असताना एकदा विetnam द्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. षटक 30 मार्गस्थ आहे. अंतिम मॅच आजच्या दिवसातील आपण एन्जॉय करतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. फटका हवेत आहे. तिकडे फिल्डर आहे तो उपस्थित मात्र बेनिफिट होत असताना नक्कीच आता बॅटरला कारण का सूर्याची किरण बरोबर फिल्डरच्या डोळ्याच्या दिशेनं परावर्तित झाले. त्याचा फायदा होत असताना 4 धावा नशिबाच्या. नवीन चेंडू आपण द्यायचं ओंकार. नेक्स्ट बॉल बाकूला जाऊन कट करत असताना सुरेख शॉट आले गेले. तिथे बघतो आपण कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील 4. चांगली बॅटिंग चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. 45 धावा स्कोर बरोबरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बाजूने. आता मात्र आक्रमण होत असताना आक्रमक शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. गती कमी केली आहे. चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच झाला. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन होत असताना धक्का लागतोय फलंदाज बाद. चला बॅटर लवकर झालो मैदानाच्या आतमध्ये प्लीज. तीन ओव्हरचा गेम संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 45. 45 ला 2. चला शंकर आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची प्लीज. शंकर बॉलिंग मार्क वरती आले. 4थ्या षटकामध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 45-45. आक्रमण करायचं तर ओंकार मधीला चेंडूच्या बॅटचा यावेळेस संपर्क बरोबर नाहीये. तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न वेगाने केला. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट. थोडीशी आपल्याला करा फिल्डिंग पाहायला मिळते. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. स्कोर 48. आक्रमण करायचं होतं. अपील थोडीशी पाहायला मिळते. अंपायर सहमत नाहीये. डॉट बॉल. चांगली बॉलिंग शंकर करत असताना हा दरम्यानचा हा देखील फुल टॉस होता. त्याचा देखील फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग बॅक टू बॅक. दुसरा चेंडू डॉट.
यावेळीचा फटका सुंदर आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते डीप मध्ये. एकच धावेत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 49 धावा स्कोर बरोबरती आहेत. षटक चौथं मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडू भरपूर सुंदर आणि चांगले हाताळलेत. बॉलिंग करत असताना बॉलरनं देखील शंकरनं पुढील चेंडू लेग स्ट्रिक वरती आहे आणि अंपायर सांगत असताना की फलंदाज बाद आहेत. विकेटचे पतन. ओमकारला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे. तर तिसरा अंपायर कशासाठी आहे? कॉटबाईन साठी तर नाहीये, फक्त एलबीडब्ल्यू साठी आहे. तर आपण नक्की चेक करूया. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण रिप्लाय मध्ये बघूया एक्झॅक्टली काय झालंय. फलंदाज बाद. यावेळीचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. झेलची संधी होती, मध्ये खराब फिल्डिंग झाली. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर 53. 53 धावा स्कोर बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपला. अजून 2 षटकांचा अर्धा तास 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला आपण फिल्डिंग लावून गेला लगेच. फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकारण संघाची धावसंख्या दरम्यान आता मात्र भरपूर वेगानं पुढे चाललाय धावफलक.
संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ हरकत नाही, 2 मॅच त्याने गमावलेत, मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करून एक चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. गत वर्षी आम्ही चॅम्पियन होतो हे सांगत असताना अजून एक ऍक्शन रिप्लाय, हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर विकेट, 6. ग्रेट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती 6, 66, 66 इन बोट. चांगली बॅटिंग. विक्रमवरती आक्रमण होत असताना गती पुन्हा कमी केली आहे. रिझल्ट मात्र सेम असणार आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र हा चेंडू एका टप्प्याने गेलाय. धावा मिळतील 4. स्कोर 70. धावा स्कोर बोर्ड वरती. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. हाफाम बॉलचा हा फटका तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली, उचलून फेक करेपर्यंत धावीत बनणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 71 इन बोट. 71 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 80+ धावसंख्या पाहायला मिळेल की काय. बागपूरला जाऊन कट करत असताना प्रयत्न चांगला प्रयत्न केला, मात्र इथनं चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना 4 धावा. 75. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या खेळीस 75 धावा स्कोर बोर्ड वरती. 3 खेळाडू बाद. डॉट बॉल आलाय. राम आलेत अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी. सेकंड स्पेल मध्ये फुल टॉस ने फटका हवेत खेळलेत. फटका तर चांगला आहे, तिकडे फिल्डर होते उपस्थित. फिल्डिंग तर भरपूर चांगली झाली. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत धावा इथं अजून मिळणार आहेत. या दरम्यानच्या 2. एक चांगली धावसंख्या. पुन्हा एकदा वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रत्येकी चेंडूवरती केला जातोय. अंतिम षटक आहे आणि प्रयत्न सुरू आहेत. गती कमी केली आहे, मात्र फटका चांगला खेळाडू. तिथे फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. धावा चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. स्कोर 82. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या पहिल्या 2 मॅच मध्ये अपयश नक्कीच आलाय, मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग. यावेळीचा फटका चांगला आहे. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलाय. जबरदस्त शॉट. दे दनादन दणकाया हा षटकार.
89 धावा स्कोर बरोबर 90चं मोठं टार्गेट आहे. आपण कॉमेंटर बॉक्स मध्ये लगेचच करूया बदल. मनीष पाटील कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद रावजी भोईर. परीक्षा संपल्यावर या ठिकाणी अभ्यास केलाय असं मला वाटतंय. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानने 89 धावा आणि 90चं टार्गेट सेट केलंय शितोळे ट्रान्सपोर्ट्स या संघासाठी. महेश शिंदे देखील आपल्या संघावर तितकेसे खुश नसतील, पण ऍज अ स्पोर्ट्समॅन ते नक्कीच खुल्या मनाने चर्चा करताना पाहायला मिळत आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंशी. कारण महत्वाच्या बाबी आहेत या. स्पोर्ट्समॅन स्पिरिट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ड्युरिंग युअर गेम प्ले. यू हॅव टू प्ले पॉझिटिव्हली अँड इंटेन्सिव्हली फॉर युअर टीम. आणि तो खेळ या महत्वपूर्ण शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातल्या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान जो कीर्तनदादा संभाजीराजे गोसावी यांचा संघ आहे त्यांच्या वतीने खेळताना पाहायला मिळाला. पण योगेश भाऊ दांगट आणि महेंद्रजी शितोळे यांचा शितोळे ट्रान्सपोर्ट संघ मात्र आज तितकासा बहारदार खेळ करताना पाहिला नाहीये. उद्या रोहनजी करंजकर यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मनोज मांजरे इन ऍक्शन मध्ये असतील. दादा गायकवाड इन ऍक्शन मध्ये असतील. म्हणजे खूप सारे तारे सितारे उद्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पण त्यासाठी एका दिवसाची वाट पाहावी लागेल. चला, 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. महेश शिंदे अँड कंपनी शितोळे ट्रान्सपोर्ट्स. जर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानने 89 धावा बनवलेल्या आहेत, जर ते बनवू शकतात तर शितोळे ट्रान्सपोर्ट कडे देखील ती कलात्मक फलंदाजी आहे की ते देखील या धावांचा पाठलाग करू शकतील. कारण सुरुवात प्रत्येक जण चांगली करत असतो, पण शेवट चांगला करणारे खूप कमी असे संघ आहेत. तर आता पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवट कुठल्या संघाचा चांगला होता आजच्या दिवसातला. आज 7 मे 2022 या स्पर्धेचा तिसरा दिवस. आतापर्यंत आम्हाला टॉप 6 टीम मिळालेल्या आहेत. 6 टीम्स ज्या पुढच्या स्टेजमध्ये पोहोचलेल्या आहेत त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. आणि आता उद्याच्या दिवसात 2 टीम्स अजूनही मिळतील. 90 धावांचं लक्ष दिलं गेलेलं आहे 36 बॉल्स मध्ये. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे खेळतील शितोळे ट्रान्सपोर्ट्स या टीमसाठी. योगेश आणि दिग्विजय हे 2 बॅटर्स मला खेळताना पाहायला मिळतील. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येईल त्यासाठी आता आम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. जास्त वेळ घेऊ नका. चला, कौतुक असेल सर्व संघांचं आणि खेळाडूंचं की आजचं वेळापत्रक योग्य त्या पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे. पण आज असं मला वाटतं की अकॅडमीचे खेळाडू आज येणार नाही शनिवार असल्या कारणाने. आणि जेव्हा गरज होती तेव्हा संघाने चांगला खेळ केला नाही, म्हणजे वेळ घेतला. पण आज मात्र वेळ आहे, पण आपण वेळेच्या अगोदर आपलं वेळापत्रक कंप्लीट करतोय. बॉलिंग मार्कवर बॉलिंग करण्यासाठी बॉलर येतोय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाकडून. बॉलर नेम प्लीज. शुभम बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. बहारदार खेळ संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचा पहिल्या डावामध्ये राहिला. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला गेला आणि प्रत्येक गोलंदाजांची पिसं काढण्याचे काम फलंदाजांनी केलेलं आहे. आणि एक सांघिक शक्ती पाहायला मिळाली संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमची. आणि त्याच सांघिक शक्तीच्या बळावर या ठिकाणी 89 धावा गोळा केल्या 6 षटकांमध्ये. आणि 90 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. 2 बॅटर्स योगेश आणि दिग्विजय. स्ट्राईकवर दिग्विजय असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार शुभम. राऊंड विकेट ऑन साइड ला क्रॉस बॅटर स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग बॉडीलाच्या दिशेने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला होता. एलिव्हेशन नव्हतं या स्ट्रोकला. झेलचीच्या स्वरूपात पहिलाच बॉलवर पहिला फलंदाज बाद. विकेट डाऊन.
गणेशने तो क्वालिटी कॅच कंप्लीट केलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर शुभमने पहिला धक्का दिलाय. पॉझिटिव्हिटी आहे कारण 89 धावा आणि 90 धावांचं लक्ष 15च्या धावा गतीने खेळावं लागणार आहे शितोळे ट्रान्सपोर्ट्स या टीमला. आणि त्या लक्षात पाठल्या करण्यासाठी पहिला बॉल आखूट टप्प्याचा हाताळला होता गोलंदाज शुभमने आणि क्रॉस बेटेड फुल स्ट्रोक एक्झिट करण्याचा प्रयत्न. बॉलला एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पहिला धक्का बसतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 5 मिस्टर वैभव राऊत आणि नॉस्ट्राईकला असेल योगेश निकम. शुभमला पहिलाच बॉल तर मी ते सफलता. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतो पंचांच्या उजवीकडून. अजूनपर्यंत धावफलक सुरू झाला नाहीये शितोळे ट्रान्सपोर्टचा. यावेळेस मात्र दिशाहीन बॉल आहे असं आपण म्हणू शकतोय. वाईड लाईन ओलांडतोय पंचांच्या वतीनं. वाईड बॉलची खूण केली गेली. धावसंख्या आता 1 ने सुरू झालेली आहे. 90चा पटला करताना धावफलकावर आले 1 धाव. 44 क्रमांक जर्सी परिधान केलेला बॉलर शुभम बॉलिंग ट्रॅकवर मिडियम पेस बॉलर आहे. आउटकट देखील तितका चांगल्या पद्धतीने हाताळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस बेटेड स्ट्रोक गॅप मध्ये आहे. थांबणार नाहीये बॉल. जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. जबरदस्त नयनरम्य चौकार. एक गडी बाद 5 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 34 बॉल्स मध्ये 85 धावांची गरज आहे. 85 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 34 balls. Match is still on between शितोळे ट्रान्सपोर्ट्स अँड संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. लेट्स सी या 2 षटकांमध्ये कितीपर्यंत मजल मारतोय शितोळे ट्रान्सपोर्ट हा संघ. कारण जरी बॅकफुटला असला तरी बॅकफुटवरून देखील चांगला खेळ करता येऊ शकतो आणि तेच कुठेतरी पाहूया आता पाहायला मिळेल का शितोळे ट्रान्सपोर्ट्स या संघाकडून. बॉलिंग मार्क बॉलर तयार. शुभम राऊंड विकेट. यावेळेस ग्रिपिंग प्रॉपर झालं नाही या पंचाच्या वतीनं. डेड बॉलची खूण आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असतो या चुका मात्र घडत असतात. कारण एक चांगला खेळ दाखवायचा असतो. आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासायची असते आणि आपला खेळ देखील तितकाच बहारदार व्हायला पाहिजे हा कल प्रत्येक खेळाडूंचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे मात्र ही ग्रिपिंग प्रॉपर जात नाहीये. राऊंड विकेट बॉलर तयार. स्ट्राईकवर बॅटर असेल वैभव राऊत. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला टॅप केले. बॉल जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहे. बॉलला कॅरी करतो तोपर्यंत धाव करण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. धावफलक थांबलाय. 1 गडी बाद 5 या आकड्यावर आतापर्यंत बॉल फेकून झाले ते षटकातले 3 बॉल्स मध्ये फक्त 5 धावा बनवल्या. प्रति षटकामागे 15 धावांचं योगदान द्यायचं होतं प्रत्येक फलंदाजांना. पण मात्र तसं काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. आपण पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 आयोजक आहेत केतनदादा संभाजीराजे गोसावी. पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला कॅरी करून थ्रो करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. खूप जास्त क्विक राहिलेला आहे क्षेत्ररक्षक या पहिल्या षटकामध्ये आणि त्याचमुळे धावा वाचवल्या जात आहेत. खरं तर ते गरजेचं आहे. जरी 90 धावांचा पाठलाग करायचा असेल तरी देखील सुरुवात जर बॉलिंग करताना संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाची चांगली राहिली तर त्यानंतर दबाव देखील शिफ्ट राहील टीम शितोळे प्रतिष्ठानवर. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक पूल केले. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. डीप मधून पुढे येईल तोपर्यंत एकदा मिळेल. थ्रो देखील प्रॉपर. क्या बात आहे. चांगल्या तर तसा खेळ संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे पहिल्या 2 सामन्यामध्ये योग्य ते क्रमबद्ध करणं गरजेचं होतं संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला, जे झालं नाही आणि त्याचमुळे तो समर्पक खेळ पहिल्या 2 सामन्यामध्ये संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचा पाहायला मिळाला नाहीये. पण आता या 3ऱ्या सामन्यामध्ये तो क्रमबद्ध केलाय आणि त्याचमुळे एक चांगला बहारदार खेळ पहिल्या डावापासून पाहायला मिळाला या सामन्यामध्ये संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचा. बॉलिंग ट्रॅकवर शुभम. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हर मधला. खूप चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट ड्राईव्ह केल्या. बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळून काढलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे शितोळे ट्रान्सपोर्ट्स या टीमची 1 गडी बाद 6 धावा आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 84 धावांची गरज.
6 धावा झाले, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 84 गरज. स्ट्रोक अगोदर ऑफर केलाय, पण बॉल मात्र वाईड लाईन ओलांडतोय. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयास झाला होता. बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाही. बॉल आवाक्याच्या बाहेर होता बॅटच्या, आणि त्याचमुळे पंचांनी लाईन चेक केली. वाईड बॉलची खूण एकादवीची वाढ. धावसंख्या 1 गडी बाद, 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॉलर साई तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, तितकासा फायदा उचलता आला आणि या बॉलला पाठवलंय पुलच्या सहाय्याने. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर झेपावतोय, बॉलला कॅरी करतोय. थ्रो करेल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी. जर आपण पूर्ण या पहिल्या डावाचा आढावा घेतला तर चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून डील केलं गेलं होतं संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाकडून. पण या दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत एकही प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नाही या टीम शितोळे ट्रान्सपोर्ट्स कडून, आणि त्याचमुळे मात्र तो अभ्यास गरजेचा होता की किती धावांसाठी किती मोठे स्ट्रोक किती संख्येने यायला हवेत. तो अभ्यास मात्र आतापर्यंत पूर्ण होत नाहीये फलंदाजांचा, आणि त्याचमुळे पूर्णपणे मगरमटीमध्ये घेण्याचा प्रयत्न शितोळे ट्रान्सपोर्टला संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान करते. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन आणि एक चांगला विजय नोंदवता यावा, मोठ्या फरकाने जिंकावं याच उद्देशाने खेळ होतोय. हवेत आहे बॉल, स्लॉक केला, क्षेत्ररक्षक नाहीये, पाहत राहील, त्याला हाय बाय करत बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम ह्यूज हिट, टेरिफिक अमेझिंग सिक्सर. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक पोहोचतोय 14 या आकड्यावर, आणि आता जिंकण्यासाठी 28 बॉल 76 धावांची गरज आहे. 28 बॉल 76 रन रिक्वायर्ड टू विन. मोठ्या स्पर्धेत खेळून तुम्हाला मोठं होता येत नाही, तुमच्या खेळामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे, आणि हेच सातत्य पहिल्या 2 सामन्यामध्ये हवं होतं टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचं. पण लेट पण थेट या ठिकाणी जबरदस्त खेळ या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय, आणि खरं तर खुश असतील या सामन्यावर केतनदादा संभाजीराजे गोसावी, जे संघमालक आहेत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचे. शितोळे ट्रान्सपोर्टचे संघमालक आहेत योगेश भाऊ तांगट आणि महेंद्र शितोळे. सर्व संघमालकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की त्यांनी सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये प्रवेश घेऊन आयोजकांचा उत्साह वाढवला आणि एक प्रोत्साहित केलं. या सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ दिलं खेळण्यासाठी. बरं तयार साहिल, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉलला स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, पाहत राहील, बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. 4 धावांसाठी जबरदस्त लाजवाब चौकार. एक गडी बाद 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही खूप जास्त लांब राहिलाय शितोळे ट्रान्सपोर्टचा संघ, आणि अशी स्ट्रोक समान कालांतराने येणं अनिवार्य राहिलेलं आहे. आणि या विरोधात कसा खेळ होतोय पाहूया. घेतले, बॉल जाईल आता लॉंग स्टॉप एरियामध्ये विथ द पेस. बॉल मात्र वेगाने पोहोचतोय लॉंग स्टॉप एरियाच्या पलीकडे, आणि या मिळतील विथ द बॅट 4 धावात चौकार. बॅक टू बॅक 3 बॉल्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेले आहेत. तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल चौकार, आणि 5वा बॉल चौकार, आणि एक गडी बाद 22 धावा झालेली आहे. धावसंख्या शितोळे ट्रान्सपोर्ट्स या संघाची, आणि आता 26 बॉल्स मध्ये 68 धावांची गरज आहे. 26 बॉल्स 68 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आता थोडासा खर्चीला होतोय गोलंदाज साहिल, ज्याने आतापर्यंत 16 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट अजूनही प्राप्त केले नाहीये, पण मात्र त्याला भुर्दंड बसते. बॅटच्या टोला कनेक्ट होतोय, बॉल जाईल मिडॉनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा मिळेल, एखादा पिची वाढ. धावसंख्या 2 पोहोचते. एक गडी बाद 23. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. या षटकात आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या साहिलनं. 25 बॉल्स मध्ये 67 धावांची गरज विजयासाठी असेल टीम शितोळे ट्रान्सपोर्टला. स्ट्राईकवर बॅटर आहे वैभव राऊत, जो 6 धावांवर खेळतोय, आणि योगेश निकमने एक जबरदस्त फलंदाजी दाखवली या षटकामध्ये, मुख्यत्वे या सेकंड ओव्हर मध्ये, ज्याने 5 बॉल्स मध्ये 15 धावा बनवल्यात. ओहो हो, यावेळेस गती परिवर्तन केलं गेलं होतं. अँगलचा वापर, बॉल टप्पा घेतल्यानंतर थोडासा उसळतोय, ऑफस्टंपच्या बाहेर रोटेट होऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 23 धावा. एक गडी बाद जिंकण्यासाठी आता 24 बॉल्स मध्ये 67 धावांची गरज. 67 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. रिक्वायर्ड रन रेट इज 16.75.
आता शुभम स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय, ज्याने पहिलं त्या ठिकाणी षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये त्याने 1 विकेट मिळवत 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याची पदोन्नती झाली. पुन्हा एकदा संधी मिळते आणि या महत्वपूर्ण सामन्याचं देखील महत्व ठाऊक आहे, गांभीर्य ठाऊक आहे या दोन्ही संघांना. कारण कुठल्याही स्पर्धेतून रजा घेताना तो सामना नेहमीच लक्षात राहत असतो आणि मला असं वाटतं की या दोन्ही संघाचा या स्पर्धेतला हा शेवटचा सामना असेल, कारण या अगोदरचे दोन्ही सामने ते पराभूत झालेले आहेत. त्याचमुळे शेवट गोल करायला हवा आणि या स्पर्धेतून एका चांगल्या वृत्तीने बाहेर पडायचा आहे. आज कुठेतरी मनसुबा दोन्ही संघांचा आहे, पण तुर्तास या ठिकाणी तो उद्देश संभाजीराजे गोसाई प्रतिष्ठानचा सफल व्हायच्या दिशेने आगेकूच केले जाते. पण त्या ठिकाणी शितोळे ट्रान्सपोर्ट देखील अग्रेसर येण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड एज बॉल जाईल, शॉट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्राच्या त्या ठिकाणी विवेकाने बॉलवर सरसावतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत आकाश काळे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते. 1 धावसंख्या पोहोचते, 1 गडी बाद 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय, 17.22 झालेला आहे आणि जितक्या कमी वेगाने तुम्ही धावसंख्येचा पाठलाग कराल तितका जास्त रिक्वायर्ड रन रेट होत जाईल आणि कदाचित ते अपेक्षित नसेल शितोळे ट्रान्सपोर्टचे कॅप्टन महेश शिंदे यांना. महेश शिंदे अजूनपर्यंत खेळण्यासाठी आलेले नाही, थोडेसे ते मागे थांबतायत, कारण बाकी सर्व फलंदाजांना चान्स मिळावा हाच कदाचित उद्देश महेश शिंदे यांचा राहिलाय. पण क्लासिकल बॅटर संघ प्रीमियर लीग मध्ये देखील महेश शिंदे यांचा खेळ आम्ही पाहिला होता आणि सिंहगड करंडक मध्ये देखील तितकाच चांगला खेळ, स्वतः आयोजक आहेत ते. धावसंख्या 1 गडी बाद 24. 23 बॉल्स मध्ये 66 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार शुभम. स्ट्राईकर असेल वैभव राऊत. राउंड विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरिएशन असावं तर असं आणि टप्प्यामध्ये बदल, कारण हा आमूलाग्र बदल घडवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसते जेव्हा बॅटर्स जास्तीत जास्त अग्रेसिव्ह होत असतात. त्याच वेळी स्पीड व्हेरिएशन आणि वाईड यॉर्कर हे 2 ऑप्शन प्रत्येक बॉलर्सकडे असायला हवे आणि तो ऑप्शन या ठिकाणी यूज करते गोलंदाज शुभम. नाईस टेक्निक. ऑन साइडला क्रॉस बेटेड. एलिव्हेशन मिळायला हवं स्ट्रोक्स मध्ये, जर एलिव्हेशन नसेल तर मात्र तुम्हाला धावा कमी मिळतील आणि या गोष्टी देखील लक्षात घेण्यासारख्या आहेत. कारण हाफ टॅकर बॉल होता, जर बॉलला व्यवस्थित एलिव्हेट केलं असतं तर बाउंड्रीच्या पलीकडे बॉल जाऊ शकला असता, पण तो अभ्यास त्या ठिकाणी कमी पडतोय. मला असं वाटतं सरावात नाहीये फलंदाज तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक एक्झिक्यूट करत नाहीये वैभव. धावसंख्या पुसते 1 गडी बाद 25 धावा. स्ट्राईकवर आता योगेश. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग, आपल्या क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचतोय. ओमकार त्या ठिकाणी वाटतं थ्रो करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दोन्ही धावा व्यवस्थित यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जाते. 2ची बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 20. या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल राहिलाय शुभम, ज्याने आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केला. विकेट मिळाला नाहीये आणि या घडीला विकेट देखील महत्वाचं नाहीये, तुम्हाला इकॉनॉमिकल राहणं खूप जास्त गरजेचं आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, आकाश बघा चपळाई दाखवतोय आणि यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नाईस विकेट किपिंग बाय मिस्टर आकाश काळे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रांत मते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे, जो असेल स्ट्राईकवर. चांगली विकेट किपिंग आकाश काळेची पाहायला मिळाली, कारण विथ द बॅट आज तितकासा चांगला राहिला नाही आकाशचा दिवस, पण आता विकेट किपिंगच्या माध्यमातून एक चांगला खेळ आकाशचा राहिलेला आहे आणि प्रत्येक घटकावर तुम्हाला लक्ष घालावं लागते आणि या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते आकाश काळेकडून विकेट किपिंगवर. बॉलिंग बॉलर तयार शुभम. यावेळेस ऑन साइडला हलक्याने हॅमर केलं जाते. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये आणि प्रोडक्टिव्ह देखील ठरणार नाहीये, कारण तितकाचा फोर्स या बॉलला दिला गेला होता. फक्त एकच धाव मिळते, एका धावेची बळ धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 29 धावा. शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. 19 बॉल्स 61 धावांची गरज. सामना जवळपास खुलाच आहे, पण तरी देखील ते स्ट्रगल पाहायला मिळते. शितोळे ट्रान्सपोर्टच्या बॅटर्स कडून अधूनमधून मोठे स्ट्रोक येत आहेत. पुन्हा एकदा शरीरवेदी बॉल होता. ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षण होते. फील्ड करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली शितोळे ट्रान्सपोर्टची 2 गडी बाद 30 धावा आणि जिंकण्यासाठी 18 बॉल्स 60 धावांची गरज. 60 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल्स.
18 बॉल्स 60 धावांची गरज. प्रति षटकामागे 60 धावा गोळा करायच्या आहेत. कॅन बी ऑर कॅन नॉट बी. इफ यू विश यू विल डू. पाहूया या ठिकाणी शिदोळे ट्रान्सपोर्ट कडून तसा समर्पक प्रयत्न होतोय का, कारण स्ट्रोक तर आलेले आहेत, पण जे स्ट्रोक खेळणारे फलंदाज ते बाद झालेत. वैभव राऊत अजूनही किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय, जो 8 धावांवर खेळतो आणि विक्रांतला साथ देतो. एका धावेवर बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. सुनील पुन्हा एकदा हॅमर करतोय. जास्तीत जास्त मैदानाच्या समतल फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार वैभवचा राहिलेला आहे आणि त्याला देखील ठाऊक आहे की अशा फटक्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा गोळा करता येणार नाही. पण गोलंदाज देखील तितक्याच ताकदीने आणि तितक्याच क्षमतेने गोलंदाजी करतोय. गोलंदाज सुनील. धावसंख्या 2 गडी बाद 31 धावा. जिंकण्यासाठी 17 बॉल्स 59 धावांची गरज. 70 बॉल्स 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. सुनील ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता. कनेक्शन बॅटरने बॉलचं झालंय का, पंच कळवल्या दरम्यान ते एक धाव बाईची मिळणार आहे. अमांतर धाव असेल. एका धावीची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 16 बॉल्स 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. जवळपास उत्स्फूर्तता या सामन्यामध्ये राहिली नाहीये, कारण वन साइडेड मॅच चालू आहे. पुन्हा एकदा लिडिंग एज यष्टीरक्षक आकाश इज इन फ्रेम आणि कुठलीच चूक होत नाही आणि जलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विक्रम मांढरे नवीन बॅटर मैदानाच्या आत येणार आहे. अजूनही महेश शिंदे थोडेसे थांबलेत. सर्वांना संधी मिळते. सर्वजण खुश तर आपण खुश याच तत्वावर महेश शिंदे स्वतःला थांबवत आहेत. 15 बॉल्स मध्ये 58 धावांची गरज. 15 बॉल्स 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग मार्कवर बॉल तयार. सुनीलला मिळते सफलता. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. यष्टीरक्षक होतोय बीट. शॉर्ट फाईन येतो क्षेत्ररक्षक बीट. वाईडच्या मिळतील या 5 धावा आणि या 5 धावा धावांमध्ये ऍड केले जातील. असं काय पोहोचते 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड. दैव देते आणि कर्म देते. या ठिकाणी मात्र आकाश देखील कॅरी करू शकला असता बॉल, पण आकाशच्या माध्यमातून बॉल निसटला. त्यानंतर शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक देखील बॉल अडवू शकला असता. तो देखील तितकासा क्विक राहिला नाहीये आणि त्याचमुळे बॉल वेगाने निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. बॉलर तयार. स्टोकसाठी जागा बनवायची होती. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बॉलला खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. सुनील मात्र थोडासा कमी पडतोय. दरम्यान ही एकदा पूर्ण केली जाईल. एका धावेची वाढ. धावसंख्या 3 गडी बाद 38 झाली. 14 बॉल्स मध्ये 52 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर चौकार किंवा षटकार खेचावा लागेल जर शितोळे ट्रान्सपोर्ट संघाला विजय सुनिश्चित करायचा असेल तर, कारण महत्वाचं आहे जो तुमचा पूर्व अभ्यास आहे. जर पूर्व अभ्यास जर योग्य रीतीने तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर मात्र या गोष्टीमध्ये तुम्हाला आता मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने तुम्हाला स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. वर विकेट. लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा आकाश बीट होतोय. त्यानंतर मागील 2 क्षेत्ररक्षक देखील बीट होतील आणि या बैतीला 22च्या 4 धावा. बोनस मिळतोय शितोळे ट्रान्सपोर्टला. या अगोदर आकाश काळेचा चांगला खेळ राहिलाय, पण त्यानंतर मात्र चुका देखील होत आहेत. तर जर तुम्ही चांगलं काम केलं, तुमचं प्रोत्साहन असेल, पण तुमच्याकडून खेळ चुकला आणि प्रयत्न चुकला तर तुमच्यावर टीका देखील होऊ शकतील. आणि खेळाडूंच्या बाबतीत कित्येक वेळा तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल. यानंतर 2 क्वालिटी कॅच कम्प्लीट केलाय. यानंतर एक किपिंग केली, पण त्यानंतर हे 2 बॉल्स मिस केले. जर आव्हान तोकडं असतं तर मात्र टेन्शन वाढू शकलं असतं. यावेळेस मात्र बोल्ट दांडीकुल त्रिपळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. धावसंख्या झाल्या ती म्हणजेच 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 42 धावा. जिंकण्यासाठी 12 बॉल्स मध्ये 48 धावांची गरज. 48 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स.
12 बॉल्स आणि 48 धावांची गरज. बॉलिंग बरोबर बॉलर तयार. अनुप नाईक. क्या बात आहे. दर्जेदार स्ट्रोक. बॉलला केलंय स्विंग. पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. 5व्या षटकाची सुरुवात दमदार. बॉल सीमा पार. बॉलर वर अत्याचार. 6 धावा षटकार. क्वालिटी स्ट्रोक या ठिकाणी आता पाहायला मिळते विक्रांत मांद्रेच्या बॅट मधून. बघा, जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. आणि ते पाहूया तशीच ब्रँडेड बॅटिंग करावी लागेल विक्रम मांद्रेला या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. जर आपल्या संघाला जवळ न्यायचं असेल विजयाच्या तर, कारण कुठल्याही क्षणाला जिद्द सोडून चालणार नाहीये. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. यावेळेस बॉल जाईल यष्टीरक्षकाला बीट करून शॉर्ट थर्डमॅन एरियामध्ये मिळते एक धाव. सॉरी, माफ करा, डॉट बॉलची हाताळणी केली गेली. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये कारण त्यांना ठाऊक आहे की आता मात्र मोठे स्ट्रोक्सच तुम्हाला त्या ठिकाणीच आपला विजय सुनिश्चित करू शकतात. फुल टॉस बॉल आहे. दिशा देण्याचं काम. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चार गडी बाद 54 धावा. अनुप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पॉवर पॅक स्ट्रोक. आता मात्र कुठेतरी जाणवलंय की मोठे स्ट्रोक्स मात्र खेचणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. संघ मालकाचा जो विश्वास आहे तो विश्वास 60 ठरवावा लागेल आणि त्याचमुळे तशी फलंदाजी व्हायला हवी. आणि आता ताबडतोड फलंदाजी विक्रांत मांद्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 8 बॉल्स मध्ये आता 32 धावांची गरज आहे. 8 बॉल्स 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. काया पलट होईल का? विक्रमच्या फलंदाजीच्या माध्यमातून शितोळे ट्रान्सपोर्टचा संघ विजयाच्या समीप पोहोचेल का? लेट्स सी. जबरदस्त बॅटिंग. 5 बॉल्स मध्ये 17 धावांचं हे महत्वपूर्ण योगदान विक्रमचं राहिलंय. अनुप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पॉवर पॅक स्ट्रोक आहे. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. पॉवर पॅक ब्लॉकबस्टर हिट बाय विक्रम मांद्रे. धावसंख्या 4 गडी बाद 64 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. 7 बॉल्स मध्ये आता 26 धावांची गरज आहे. 7 बॉल 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आतापर्यंत 22 धावा खर्च केलेत अनुप नाईकने या 5व्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल चौकार आणि 5वा बॉल षटकार. आणि या 6वा बॉल देखील सीमा रेषेच्या दिशेने आगे कुछ करतोय पण क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. बॉलर तयार हो. यावेळेस मात्र कलात्मक फटका. नटराज स्टाईलने बॉलला खेळून काढलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी जबरदस्त नेत्र दीपक चौकार. धावसंख्या 2 पोहोचते 68 वर. नवीन बॉलर बॉलिंग मार्ग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राम आहे का? साहिल आहे. बॉलिंगला साहिल आहे. साहिल बॉलिंगला मेन गेट एंड कडून सज्ज होते. स्ट्राईकला शंकर. ओहो, कलात्मक कलात्मक ट्रुली अनबिलिव्हेबल बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक. धावसंख्या जाईल 4 ने पुढे. माफ करा, 6 धावा आहेत. धावसंख्या पोहोचते
ती म्हणजेच आता 4 बॉलमध्ये 16ची गरज आहे. पुन्हा एकदा प्रेक्षक देखील मोठ्या आशेने या सामन्याकडे पाहायला लागलेले आहेत आणि महेश शिंदे देखील त्या ठिकाणी 4 झाले असतील, कारण खरं तर आता 4 बॉलमध्ये 16ची गरज आहे. 4 balls 16 runs required to win. Anything can be possible in cricket. तुम्हाला मात्र स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा असतो. 4 बॉल 16ची गरज. ओहो, प्लेट ऑन. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आता 3 बॉल 16 धावांची गरज. 3 balls 16 runs required to win. सागर दांगट तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. 3 balls मध्ये 16 धावांची गरज आहे. 3 balls 16 runs required to win. अजूनही सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याच्या मार्गावर आहे, कारण क्वालिटी बॅटिंग पाहायला मिळाली शेवटच्या क्षणाला शितोळी ट्रान्सपोर्ट्स कडून. प्रत्येक फलंदाजाने मात्र ती जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारताना ते क्वालिटी स्ट्रोक्स प्रत्येक बॅटरच्या वतीने पाहायला मिळाले आणि त्याचमुळे एका चांगल्या पोझिशन मध्ये येऊन पोहोचलेला आहे शितोळे ट्रान्सपोर्टचा संघ. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. साहिल स्ट्राईकवर बॅटर असेल सागर. 3 balls 16 धावांची गरज. यावेळी स्टॉपेज घेऊन बॉल मात्र थर्डमॅनच्या दिशेने पोहोचतोय धीम्या गतीने. त्याचवेळी मात्र धावा कमी मिळतील, कारण फटक्यामध्ये हमी नव्हती. दरम्यान ही एकदा मी एखाद्या जिवाळ धावसंख्या पोहोचते 75 या आकड्यावर आणि 2 balls मध्ये आता 15 धावांची गरज विजयासाठी. 2 balls 15 runs required to win. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धात आपण पाहताय सेगर रोड प्रीमियर लीग सीझन 2. आयोजक आहेत सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी. जबरदस्त क्रिकेट गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही अनुभवत आहात. यावेळेस मात्र पायांची स्ट्राईड मोठी करून फ्रंट फुटला येऊन बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उलट दिशेने कॅच करण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान एक धाव मिळते एखाद्या चिवाड धावसंख्या पोहोचते, ते म्हणजेच 76 या आकड्यावर आता औपचारिकता शिल्लक आहे. एका बॉलमध्ये 14 धावांची गरज. 14 runs required to win in 1 ball. बॉलर तयार.